आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणकोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागते याची देखील आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे. संभाव्य याद्या समोर येत आहेत प्रत्येक पक्षाच्या महायुतीतल्या. त्यामुळे कोणाचा पत्ता कोट होतो, कोणाला मंत्रिपद मिळतं या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही वेगवान स्वरूपातल्या 25 मिनिटात 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. संभाव्य मंत्रिमंडळाची यादी. मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची सूत्रांची माहिती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. भाजपला 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. परभणी हिंसाचार प्रकरणी आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीनं थांबवा. प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांसोबतच पोलीस महानिरीक्षकांना फोन. लोकसभेतील रवींद्र वायकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण. कोर्टानं निकाल ठेवला राखून. खासदारकी जाणार की राहणार याचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता. लवकरच एसटीची भाडेवाढ होणार असल्याचे संकेत. कर्मचाऱ्यांचं वाढतं वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर, सुट्या भागांची वाढती किंमत विचारात घेऊन एसटीचा तिकीट दर वाढ करण्याचा प्रस्ताव. उद्या महाकुंभ नगरीमध्ये पंतप्रधान मोदी 4 तास असणार मुक्कामी. गंगापूजेसोबतच जगभरातील मान्यवरांना प्रयागराजमध्ये येण्याचं देणार निमंत्रण. साई भक्तांसाठी आनंदाची बातमी. साई मंदिरात आजपासून हार, फुलं, प्रसाद सुरू होणार. कोरोना काळापासून घालण्यात आली होती बंदी. राज्यातल्या तापमानात आणखी घट. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा पारा गेला 10 डिग्रीच्या खाली.